रामकृष्ण हरी. आवाज हळू येतोय, जोरात यायला पाहिजे. संस्कार शिबिराचा आपला 4था दिवस आहे आणि वेगवेगळे श्लोक आपण शिकतोय, गाणं आपण शिकतोय, वादन आपण शिकतोय. आज अतिशय महत्त्वाचं एक गीत आपल्याला शिकवायचं आहे आणि ते म्हणजे जन्मदिन गीत शिकवायचं आहे, वाढदिवस गीत शिकायचं आहे. सगळ्यांचेच वाढदिवस असतात आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी सगळ्यांना आनंद वाटतो. खरं तर वर्षभर वाट बघतो आपण की आमचा वाढदिवस कधी, वाढदिवस कधी. मग तो वाढदिवस असेल की त्या दिवशी बरेच गोष्टी केल्या जातात. काय काय केल्या जातं सांगा बरं. केक आणला जातो, केक कापला जातो, त्यानंतर पणत्या लावल्या जातात आणि विजवल्याही जातात, नाही का. आणि सगळे मिळून फुगे पण आणतात. काय काय मला सांगा. सगळं केक आणतात, फुगे आणतात, अजून स्कॅन्डल आणतात, बरोबर आहे. डोक्यामध्ये विदूषकासारख्या टोप्या पण घालतात सगळे, आहे की नाही. आणि कोणतं गाणं म्हणतात रे. गीत म्हणतात हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू अक्षरा, हॅपी बर्थडे टू यू मनीष. पण काय याचा अर्थ होतो, काय त्याचा मोठा अर्थ निघत नाही की आज तुझा वाढदिवस आहे, आज तुझा वाढदिवस आहे. पण आपल्या भारतीय विचारवंतांनी खूप चांगले गीतं लिहून ठेवलेत. जन्मदिनाची इतकी सुंदर गीतं लिहून ठेवले की त्याच्यामध्ये सुंदर अर्थ आहे आणि त्याला चाली सुद्धा खूप गोड लावलेल्या आहेत. आता ते गीत मी एकदा तुम्हाला गाऊन दाखवतो, मग त्याचा अर्थ सांगतो. ऐका सगळ्यांनी. जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. प्रार्थयामहे भवशतायुषी, प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय, पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं, जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे, जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. शन्तनोतु ते सर्वदा मुदम्, शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. आता या शब्दांचे अर्थ बघूया आपण, किती गोडे बघा. जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे. आई म्हणजे माझ्या हे प्रिय सख्या, हे माझ्या प्रिय मुला किंवा मुली, या जन्मदिनाच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे, शन्तनोतु ते. शन म्हणजे शांती. तुझ्या जीवनामध्ये शांतीचा, आनंदाचा विस्तार हो. आता पुढे किती गोडे बघा. प्रार्थयामहे भवशतायुषी. आम्ही प्रार्थना करतो की 100 वर्ष तुला आयुष्य मिळावं. किती गोड शब्द आहे. प्रार्थयामहे भवशतायुषी,
ईश्वर सदा त्वां च रक्षतु. प्रत्येक क्षणाला ईश्वराने तुझं रक्षण करावं. ज्याही अवस्थेमध्ये तू असशील त्या सर्व परिस्थितीमध्ये ईश्वराने तुझे रक्षण करावं. हे माझ्या लेकरा, हे माझ्या बाळा, आम्ही तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या 2 लाईन किती गोडे बघा. पुण्य कर्मणा कीर्तिमर्जय. तुझे कर्म पुण्यदायक असायला पाहिजे. तुझे कर्म असे असायला पाहिजे की त्या कर्माने सगळ्यांना सुख होईल. तुझी कीर्ती दिगदिगंतराला जायला पाहिजे. सगळीकडे तुझीच कीर्ती व्हायला पाहिजे. म्हणून पुण्य कर्मणा कीर्तिमर्जय जीवनं तव भवतु सार्थकम. तुझं जीवन सार्थक हो. जन्माला तू आलास ना तर सगळ्यांना वाटायला पाहिजे की माझ्या घरामध्ये ही मुलगी जन्माला आली, वा माझ्या जीवनाचं सार्थक झालं, या मुलीच्या जीवनाचं सार्थक झालं, या गावाचं सार्थक झालं, या शाळेचं सार्थक झालं, या देशाचं सार्थक झालं. म्हणून तुझं जीवन सार्थक व्हायला पाहिजे. म्हणून जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे शंतनोतु ते सर्वदा मोदम. आता आपण जे वाढदिवस करतो त्याच्या संबंधाने काहीसे सांगूया. वाढदिवसाच्या दिवशी आपण मेणबत्त्या विझवतो, विझवायला नाही पाहिजे. कारण आपल्या जीवनामध्ये आजच्या दिवशी अंधार यायला पाहिजे का प्रकाश यायला पाहिजे. म्हणून आईवडिलांना सांगा इथून पुढं की आता आमच्या वाढदिवसाच्या दिवशी कॅन्डल नका आणू, मेणबत्त्या नका आणू, दिवे आणा. दिव्यांमध्ये तूप टाका, गावरान तूप टाका, त्याच्यामध्ये ज्योती लावा आणि प्रकाश करून आम्हाला ओवाळा. आमच्या जीवनामध्ये प्रकाश यायला पाहिजे, अंधार नको. म्हणून आमचे वाढदिवस प्रकाशमय व्हायला पाहिजे. केक आणायचा आणि तो कापायचा. आम्हाला आमचं जीवन अखंड बनवायचं की कापायचं आहे कळायला पाहिजे आपल्याला. आपण जेव्हा तो केक कापतो ना याचा अर्थ असा होतो की आम्ही तुकडे तुकडे करतोय. आम्हाला तुकड्या तुकड्यातलं जीवन नकोय, आम्हाला अखंड जीवन पाहिजे. आता इथून पुढे काय करायचं, केकच्या ऐवजी आमच्या आईला सांगायचं की घरी दूध, दही, ताक आणि लोणी तयार करा. विशेष करून लोणी तयार करा. लोणी म्हणजे इंग्लिशमध्ये तिला क्रीम म्हणायचं, खरी क्रीम. आणि ते लोणी तयार करून वाढदिवसाच्या दिवशी त्या लोण्याचा गोळा करा. कारण ते लोणी स्निग्ध आहे, त्या लोण्यामध्ये स्निग्धता आहे, प्रेम आहे. तसं आमच्या जीवनामध्ये स्निग्धता यायला पाहिजे, प्रेम यायला पाहिजे. आणि त्या लोण्याच्या गोळ्यामध्ये खडी साखर एकत्र करा. आणि ते लोण्याचे गोळे जे आहेत ना ते एकमेकांच्या तोंडामध्ये घाला. आणि मग सगळ्यांनी मिळून गीत म्हणा. कोणतं, जन्मदिनमिदं ऐ प्रिये सखे शंतनोतु ते सर्वदा मोदम. 70 वर्ष, जवळपास 150 वर्ष, 70 वर्ष नाही, इंग्रज आमच्या देशामध्ये राहिलेत, आमच्या देशामधून निघून गेलेत, परंतु त्यांचे संस्कार आमच्या देशावर सोडून गेलेत. पण आपण जो वाढदिवस साजरा करतोय ना तो भारतीय पद्धतीचा नाहीये, तो इंग्रजांच्या पद्धतीचा आहे. तो इंग्रजांच्या पद्धतीचा वाढदिवस आपल्याला बंद करायचा आहे आणि आपल्याला आपल्या भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरे करायचे आहेत. करायचे आहेत ना, हो की नाही? आवाज कमी येतोय. आपल्या भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरे करायचे. त्या वाढदिवसामध्ये मेणबत्त्या विझवल्या जाणार नाही तर दिवे लावल्या जाणार. घरामध्ये असलेल्या आमच्या आईच्या मैत्रिणी त्या आम्हाला ओवाळतील. केक नाही, लोण्याचे गोळे आणल्या जातील. तुम्हाला तोंडालाच लावायचे तर लोण्याचे गोळे तोंडाला लावा. एकमेकांच्या तोंडामध्ये ते लोण्याचे गोळे आणि खडीसाखर घाला. या वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करा की माझा आज वाढदिवस आहे तर एखादी गोष्ट मी नवीन शिकलो का. त्या दिवशी गायींच्या जवळ जा, गायींना चारा द्या. आपल्या आजूबाजूला एखाद्याला कपडे नसेल तर त्या गरीब मुलांना कपडे द्या. ज्यांच्याकडे अन्न नसेल त्यांना अन्न नेऊन द्या. आणि प्रत्येक वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करा की एका एका कलेनं माझं जीवन वाढणार आहे.
पण आपण प्रयत्न करूया की वाढदिवस भारतीय पद्धतीनं साजरे करायचे आणि त्याला भारतीय गाणेच म्हणायचे आहेत. आशूकडून एकदा आपण ऐकूया ते गीत आणि त्यानंतर सगळेजण एक एक लाईन त्याची शिकूया. एकदा त्याच्याकडून ऐकूया. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. टाळी धरू शकतो आपण. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. शन्तनोतु ते सर्वदा. एक टाळी. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी. भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकम्. जन्मदिनमिदम् अयि प्रिये सखे. जन्मदिनमिदम् अयि प्रिये सखे. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. टाळ्या जोरात वाजायला पाहिजे. आता एकदा प्रशिक्षण करायचं आपण. आम्ही पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा. म्हणणार सगळेजण. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. जन्मदिनमिदं अयि प्रिये सखे. जन्मदिनमिदं अटेन्शन मध्ये बसा. प्रिये सखे. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी. बोला. प्रार्थयामहे भवशतायुषी. प्रार्थयामहे भवशतायुषी. प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. पुण्यकर्मणा इकडे लक्ष द्या. बाकी काय करू नका. कीर्तिमर्जय. लक्ष द्या शब्दांकडे. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकम्. जीवनं तव भवतु सार्थकम्. जन्मदिनमिदम् अयि प्रिये सखे. जन्मदिनमिदम् अयि प्रिये सखे. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. धन्यवाद. रामकृष्ण हरी. टाळी जरा जोरदार व्हायला पाहिजे. धन्यवाद. यानंतर याच गीताच्या माध्यमातून आपण भारतीय पद्धतीने वाढदिवस साजरे करूया आणि एका नव्या युगाला सुरुवात करूया. खरं तर नवे युग नाहीये. आमच्या ऋषी मुनींनी जुनच ते सगळे तयार करून ठेवलंय. परंतु चुकीच्या लोकांच्या संगतीमध्ये राहून राहून आम्ही आमचं भारतीयत्व विसरलोय. आम्हाला भारतीय व्हायचं आहे. भारतीय मनाचं व्हायचं आहे आणि त्याच्यासाठी अशा प्रकारचे उत्सव आपण साजरे करूया. धन्यवाद.